हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। नवरात्रीचे उपवास चालू आहे आणि बऱ्याचशा जणांना 9 दिवसाचे उपवास असतात। तर रोज रोज काय बनवावं, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। बनवायला पण खूप सोपी आहे आणि उपवासाचे पदार्थ म्हटल्यावर मोजके पदार्थ बनवण्यासाठी लागतात। तर इथे मी भगरीचं पिठापासून मस्त अशी मऊसूत लुसलुशीत भाकरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर इथे भगरीला ना बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळ्या नावाने बोललं जातं। तर इथे मी भगरीचं रेडीमेडच पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जर का घरी बनवलेलं असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता। तर इथे 1 वाटी पाणी घेतलंय, त्याच्यानंतर परत अर्धी वाटी पाणी घेतलंय। टोटल इथे 1.5 वाटी पाणी मी यूज केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये तूप टाकायचे। याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली। आणि ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलंय त्याच वाटीने इथे भगरीचं पीठ घ्यायचे। मी जसं सांगितलं की तुम्ही घरी बनवलेलं पीठ जे आहे तर ते पण वापरू शकता। तर इथे सगळं जे भगरीचं पीठ जे आहे तर ते वाटीमध्ये टाकतीये, भरून वाटी घ्यायची आहे। त्याच्यानंतर पाणी चांगलं उकळी आल्याच्या नंतर ते पीठ जे आहे तर त्याच्यामध्ये ॲड करायचे। गॅस फुल नाही करायचं आहे, गॅस कमीच राहू द्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर एखाद्या बेलण्याच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आणि 1 मिनिटासाठी त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे कवर करून। तर इथे छान अशी भाकरी जी आहे तर ती बनून तयार होते। तर इथे 1 मिनिट झाला होता आणि नंतर मी त्याला तसंच 5 मिनिटासाठी खाली ठेवलेलं होतं। तर इथे तोपर्यंत मस्त अशी सिंपल झटपट बनणारी उपवासाची नारळाची चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, त्याला चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचे। छान त्याला वरची एकदम शेंगदाणे जे आहे फुटेपर्यंत छान त्याला भाजून घ्यायचे। तर इथे जे शेंगदाणे भाजल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचे आणि 1 वाटी इथे मी ओलं नारळ घेतले, बारीक चॉप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकल्यात। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, आवडीनुसार टाकू शकता। तर इथे मी परत अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि बारीक पेस्ट मी त्याच्यामधून काढून घेतली आहे। तर मस्त अशी पेस्ट जी आहे तर ती तयार झाली आहे। इथे एका पातेल्यामध्ये 1 चमचा भरून तूप टाकायचे आणि जी पेस्ट काढून घेतली होती शेंगदाण्याची आणि नारळाची ती त्या तुपामध्ये ॲड करायची आहे तूप गरम झाल्याच्या नंतर। आणि छान त्या चटणीला जे आहे ना तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर इथे गॅस जो आहे तो फुल नाही करायचा आहे, कमीच ठेवायचा आहे, नाहीतर चटणी जी आहे तर ती खाली लागण्याचे जास्त चान्सेस असतात। तर अर्धा ग्लास मी परत त्याच्यामध्ये ॲड केलं आहे पाणी। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, म्हणजे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी बनवू शकता। तुम्हाला जर का पातळ आवडत असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये पाणी ॲड करा। जसं मला आवडती घट्टसर तर थोडंसंच पाणी ॲड करा आणि त्याच्यानंतर चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे चांगलं। आणि उकळी आली की नारळाची चटणी जी आहे तर ती बनवून तयार झाली आपली। तरी इथे जे भगरीचं पिठाची उकड आपण काढून घेतली होती तर 5 मिनिटं इथे झाले होते। तर चटणी जी नारळाची चटणी आहे तर त्याला बनवायला काही फारसा टाईम नाही लागत, 5 ते 10 मिनिटामध्ये चटणी आपण बनवून तयार करू शकतो। तर इथे जे भगरीच्या पिठाची उकड काढून घेतली होती ती एका मोठ्या परातीमध्ये ट्रान्सफर करायची आणि 1 चमचा भरून तूप टाकायचे आणि त्याला चांगलं असं मऊसूत होईपर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। याला मऊसूत करायला काही फारसा वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही त्याला चांगलं असं पिठाला मऊ करू शकता। तर सगळं पीठ जे आहे तर ते चांगलं मऊ झालेलं आहे। तर इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि छान अशा छोट्या छोट्या साईजमध्ये फुलके बनवून घ्यायचे। तर फुलके बनवताना कुठेही क्रॅक वगैरे पडत नाही, साईडने थोडंफार होतं पण खूप जास्त असे क्रॅक पडत नाही। तर मस्त अशी भाकरी जी आहे तर ती बनवून तयार होती। तुम्ही याला फुलके पण म्हणू शकता किंवा भाकरी पण म्हणू शकता किंवा चपात्या पण म्हटल्या तरी चालेल, कारण की चपात्यांसारखीच ती एकदम मऊसूत अशी लुसलुशीत भाकरी अशी जी आहे तर ती बनवून तयार होते। तर लाटायला पण एकदम इझी जाते, काही कुठे फाटत नाही किंवा कुठेही चिपकत नाही। तर कोरडं पीठ जे आहे तर ते लावून चपाती लाटून घ्यायची आहे। कोरडं पीठ जे घेतलेलं आहे मी ते भगरीचंच घेतलेलं आहे, दुसरं कुठलंही यूज केलेलं नाही आहे, भगरीचाच पिठाचा वापर केलेला आहे। आणि मस्त अशी मीडियम साईजची भाकरी जी आहे तर ती बनवून तयार करायची आहे। खूप जास्त जाड पण नाही ठेवायची आणि खूप जास्त अशी पातळ पण नाही ठेवायची, मस्त अशी मीडियम अशी लाटून घ्यायची आणि कमी गॅस
गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असेच जे भाकरी आहेत त्या फुललेल्या होत्या सगळ्या. मस्त वरतून छान तूप टाकायचं आणि तूप टाकल्याच्या नंतर परत त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं. तर असेच फुलके जे आहेत ते बनून तयार होतील तुमचे, मस्त असे टमटम फुगतील. तर इथे सगळ्या भाकऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार केल्या आहेत मी, छान लाटून घेतल्यात. लाटताना पण कुठलाही त्रास होत नाही किंवा फाटत नाही किंवा तुटत नाही. तर मस्त अशा मऊसूत भाकऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार करते आहे. तर ही रेसिपी जी आहे तर मला असं वाटतं की मी तयार केली आहे, कारण की मी खूप दिवसापासून सुचवत होते की नवीन काहीतरी टाकावं. तर ही रेसिपी मला सापडली म्हणजे मी तयार केली स्वतःवरून. तर सगळ्या भाकऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार केल्या आहेत मी. खूप सॉफ्ट अशा भाकऱ्या झाल्या होत्या. तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की बनवा. बऱ्याचशा जणांना 9 दिवसाचे उपवास असतात, तर खास रेसिपी जी आहे तर ती तुमच्यासाठी आहे. तर इथे मला तर उपवास नव्हते, पण माझ्या हस्बंडला उपवास आहे, तर मी त्यांच्यासाठी बनवले होते आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं असं वाटलं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि प्लीज एकच लाईक मला माझ्या व्हिडिओला द्या. तर इथे मस्त अशी थाळी जी आहे तर ती बनवून तयार करते मी. जसं की त्याच्यामध्ये घेतली जी नारळाची चटणी बनवली होती ती त्याच्यामध्ये घेतली आहे, परत साबुदाण्याची खीर घेतली आहे, काशीफळाची भाजी घेतली आहे, परत डाळिंब घेतलेत आणि जे शेंगदाण्याचे लाडू होते ते त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि मस्त अशा मऊसूत भाकऱ्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये ठेवल्यात. तर मस्त अशी थाळी जी आहे उपवासाची तर ती बनवून तयार झाली. जसे आपण उपवासाचे पदार्थ बनवतो ना, तो खूप मोजके पदार्थ लागतात याला बनवण्यासाठी आणि झटपट बनतात. काही फारसा वेळ लागत नाही याला बनवण्यासाठी आणि मस्त अशी रेसिपी आहे भाकरीची. तर तुम्ही नक्की ह्या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा आणि कशी झाली तुमची भाकरी हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय.